पिंटू शेट नमस्कार. नमस्कार. कसं काय आजचं बिनजोडचं नियोजन झालेलं आहे इकडं कॉकटेलचं काय? काय म्हणजे आज मथुरवर फेरा काढायचा होता पहिला. फेऱ्यासाठीच बैल आणला होता आपण खास. म्हणजे पहिलं म्हणजे इकडं मुंबईला पळायचं म्हणलं तर मथुरचं सगळ्यात जास्त नाव म्हणजे मथुरचे एवढे रेकॉर्ड आहेत की बिनजोडमध्ये की ते आजपर्यंत कोणी मोडले नाही. त्याच्यावर म्हणलं पहिलं फेरा मथुरवर काढलं, आपलं पुढचं बिनजोडचं व्यवस्थित जाईल त्याशिवाय मथुरवर फेरा काढला. आणि ही सगळी पब्लिक आहे मुंबईची, काय सांगाल? सगळे येतात, फोटो काढतायत काय? म्हणजे पहिल्यांदाच मुंबईला बैल आला, त्याच्यामुळे बैलांना चाहत्यानं उत्सुक होती की बैल आला पाहिजे म्हणजे फोटो काढायला किंवा त्याला पाहण्यासाठी. मुंबईचं पब्लिक फक्त मोबाईलमध्ये काही यूट्यूबच्या किंवा तुमच्या माध्यमातून पाहिलं होतं बैल, आज त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळालं. त्यामुळे खूपच पब्लिक जास्त आहे. सकाळ जर एवढे पब्लिक आले की म्हणजे भरपूर चाहतेत बैल. अगदी तुम्हाला पण कंट्रोल होत नाही, त्यामुळे त्याला ते रशी वगैरे लावून हे केलेले. म्हणजे काही चाहत्यांचे वाटतं प्रत्येकाला की आपल्या आवडत्या बैलासोबत फोटो काढा किंवा काय काढा किंवा आवडता बैलगाडी माताचा फोटो काढा. त्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने प्रेक्षक आलेले आपण. आणि गुरु शिष्यांची जोडी मुंबईच्या प्रेक्षकांच्यासाठी परत पडली, काय सांगाल त्याविषयी? म्हणजे काय दोन्ही नंदी आपलेच घरचे नंदी कधी आणू शकतो, पण योग्य वेळी फेरा काढणं पण गरजेचं असतं. ते चांगलं म्हणजे देसाईचं मैदान आहे, पाहता आपलं पुष्यगावचं हिंदकेचं मैदान असतं ते स्वरूपाचं मुंबईचं देसाईचं मैदान असतं. एकदम छान आयोजन केले आयोजकर्त्यांनी आणि व्यवस्थित छान केलेलं. मगाशी राहुलबाई पण पहिले मथुरकडे जायचं सोडून पहिले कॉकटेलकडे आलेले बघायला. मथुरबाईंच्या मित्राला 1 लक्ष बैल त्याला बिनजोडला बैल दिला होता आपण, त्याच्या हिशोबाने पाणी करायचं होतं म्हणून राहुलबाई. अजून काय सांगाल आपल्या ह्या फॅन्स वर्गाला, काय सांगाल? काय म्हणजे फॅन्स असंच वाढत राहो की जेवढं प्रेम देतं तेवढा बैल आपला पळतो, तेव्हा जेवढं प्रेम देतं तेवढा बैल पळणार आपला. आज कॉकटेलमुळे तुमचं नाव झालंय, काय सांगाल त्याविषयी? बैलगाडी क्षेत्रात म्हणजे कमी वयात नाव होणारा मी एक माणूस आहे की बैलगाडी क्षेत्रात माझं काही विषयच नव्हता, काही संबंध नव्हता. पण जसा कॉकटेल आला आहे तेव्हापासून बैलगाडी क्षेत्रात म्हणजे इकडं 40गावपासून तर फार इकडं कोल्हापूरपर्यंत किंवा कन्नडपर्यंत चर्चा झाली, कर्नाटकपर्यंत की कॉकटेल आणि पिंटू शेट ही दोघं चर्चा झाली एकदम. आणि आज सनी ड्रायव्हरनी फेरा काढलेला आहे. सनी घरचा ड्रायव्हर आपला, तेव्हा बैल किती पळ किती अंदाज येईल व्यवस्थित अंदाज आपल्याला देऊ शकतो किंवा काही नियोजन पुढचं करायचं सनी व्यवस्थित करू शकतो, त्याच्यामुळे सनीने फेरा काढला. आणि आता कॉकटेलची परत शर्यत जुळली का, कसं काय काय हाय नियोजन पाहू आता पुढचं. आणि आपल्या आता घाटावरचं मोठे मैदान येतात, 31 तारखेला एक मोठं मैदान आहे, त्या मैदानात दिसणार आहे का कॉकटेल पळताना? 100% आमचं एक जवळचं मैदान आहे घरापासलं, 27 तारखेचं बिवरीचं. 28 तारीख झाली की आम्ही 31 ला येणारच आहे. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल. धन्यवाद.